आपल्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. देव आहेत तर दानवे आहेत. दानवांचे वेगवेगळे प्रकारे आहेत. देवावर जसं विश्वास ठेवतात तसं काही लोक आत्म्यावरही विश्वास ठेवतात. अशाच आत्म्यांच्या कहाण्या आपल्या शोमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. मी कविता शेटे. तर पाहूया अशीच एक कहाणी. काय आनंद झुंजार. कुठून आलात सर आपण? मी सध्या आता सातारमधून आलो. काय करता सर आपण? आता हॉटेल जॉब करतो. अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्या बाबतीत जो घडला, तर तुमच्या ज्या गोष्टी मी आता सांगेन तर तुमच्या अंगावरती असा काटा उभा राहील ना, तर असाच एक झालं माझ्या बाबतीत. तर रेस्टॉरंट बंद केलं आणि आम्ही मित्र भेटला. मित्र म्हणला, अरे मी म्हणलं कुठे चालला? तर म्हणलं चला जाऊया आपण चिमुरे पकडायला, खेकडे पकडायला जाऊया. आता आम्ही गावठी भाषामध्ये आम्ही खेकडी बोलतो, काही लोक बोलतात चिंबोरी. तसंच आपण खेकडी पकडायला गेलो. तर चला म्हणलं कसं मी पण येतो, जाऊया आपण. तसंच आम्ही ट्रॅव्हलिंग म्हणजे टू व्हीलर घेतली मित्राची. दोघं जण, 4 जण, 4 जण, असे 4-5 जण आम्ही गेलो. नदीला गेलो. नदीवरून खेकडे आम्ही पकडायला सुरुवात केली. खेकडे पकडता एक आवाज आला. आवाज येता लहान मुलाचा आवाज आला. तर मी मित्रांना म्हटलं, अरे तुला आवाज आला का? तर मित्र म्हटला नाही. अरे मला आवाज आला. थांब. म्हणलं तर थांब जरा, थोडासा स्थिर होऊया आपण सगळीजण, आवाज नाही. परत मग मित्रांना पण म्हणले, अरे हा आवाज येतोच की. मोठा पूल होता, त्या पुलावरून आवाज येत होता लहान मुलाचा. तसंच आम्ही पुढं सरकत पुढं चेंबर पकडून आम्ही काही ध्यान दिलं नाही, लक्ष दिलं नाही आहे त्याच्याकडे. तर आम्ही पुढं सरकत गेलो. दुसऱ्यांदा आवाज आला तर लेडीजचा आवाज आला. तर सगळीजणी दचक घाबरली. तो तरी पण आम्ही काय लक्ष दिलं नाही, काय नाहीये. तसंच आम्ही पुढे गेलो. आवाज देता ते आम्ही दुर्लक्षच करून गेलो. आम्हाला खेकडी खूप सापडत गेली. जसा आवाज ऐकला आम्ही, तर आम्हाला खेकडी सापडत गेली. भरपूर मध्ये मापच नाही. आम्ही 25 किलोची आपली राईसची बॅग असते, ती राईसची बॅग आम्ही 2-3 बॅग घेतल्या. नंतर मित्राला अचानक त्याच्यावरती अशक्तपणा आल्यासारखा झाला. तर मग आम्ही म्हटलं, कसं मित्राला विचारलं, अरे काय झालं? तर तो ड्रिंक केलेला होता. तर विचारलं त्याला, अरे काय झालं? तो म्हटला, मला थोडासा अशक्तपणा यायला लागलाय, तर थोडं आपण बसूया का? म्हटलं बसण्यापेक्षा आता तर म्हटलं कसं आपल्याला खेकडी तर आपण झालेलीच मारून जाऊया, आपण घरी जाऊया. म्हणून आम्ही घरी निघालो सगळेजण. घरी येता आता सगळेजण आम्ही म्हटलं ते 3-4 गोणी झाले होते चिंबोरीची. तर तिथून आम्ही सगळा वाटप करायचा विषय चालला की खेकडी तुला किती घ्यायची, मला किती घ्यायची. तर म्हटलं चला या सगळ्यांनी देऊया. हॉटेलमध्ये पण म्हटलं कसं आपण मस्त बाकी जेवण बनवूया. असं बोलता त्याला अचानकच त्याच्या अंगात काय झालं का माहीत, त्याच्या अंगामध्ये आले. तर आम्ही 10-12 जण होतो. तुम्हाला यकीन नाही होणार, पण त्या टायमाला आमच्या पण अंगावरती असा काटा उभा राहिला की त्याला पकडून आम्हाला ना काय असं वाटलं की त्याला म्हणजे आम्ही 7-8 जण असा पकडून धरत होतो, पण त्याला आवरतच नव्हता. तो आम्हाला पूर्ण असा बाहेर पसरवित होता. तर म्हणलं ठीक आहे, चालतंय. मग नंतर आम्ही म्हटलं जाऊया आपण, काय झाले नक्की बघूया. कारण का आवाज तर आम्ही ऐकले होते, सगळ्या जणांनी ऐकले होते. तर म्हटलं चला, एक तांत्रिक आहे त्याच्यापाशी आम्ही गेलो. तर आम्ही आतमध्ये एंट्री घेता
त्याच्यामध्ये काय शक्ती आली की तो परत आहे असं ठिकाणी घ्या, परत अंगामध्ये आले त्याच्या. तर तिथून त्याला आम्ही पकडूनच धरला होता, असा जाम पकडून घट्ट पकडून धरला. परत तिथनं त्या तांत्रिकांनी असा असा विषय सांगितला की तुम्हाला आवाज दिला, लहान मुलाचा आवाज आला तर त्यावेळेसच तुम्ही स्टॉप केलं पाहिजे होतं, पुढे सरकाही नव्हतं पाहिजे होतं, तुम्ही खूप लेट केलं. तर म्हणलं आम्ही काय, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टी त्या तांत्रिकला सांगितल्या की असा प्रकार घडला किंवा आम्ही असा. तर तो ड्रिंक केला होता म्हणून तांत्रिक काय म्हणले की तो ड्रिंक केल्यामुळे त्या गोष्टी त्या अटॅच झाल्यात. तर म्हणलं ठीक आहे, तर आता ह्याच्यावरती काय पर्याय करता येईल. तर तो म्हणला कसा, निश्चिंत राहा तुम्ही, सगळ्या गोष्टी आपण करूया. परत त्याला डबल ताकद येते. असे 8-10 जण होते, सगळे असे बाहेर फेकायचे त्याला. मग आम्ही टेम्पोमध्ये पिकअपमध्ये त्याला आम्ही धरून घेऊन गेलो. त्याच्याकडं रशीनी घट्ट बांधला. मग तांत्रिक म्हणला कसं तुम्ही घरी घेऊन जावा त्याला, की सगळ्या गोष्टी आपण करूया. मग त्याचं परत आम्ही त्याला घरी गेलो, घट्ट बांधला, पाय बांधले, हात बांधले, जेणेकरून तो दुसऱ्याला त्रास न द्यावा असा बांधून ठेवला. मग नंतर तांत्रिकडे गेलो. तांत्रिक म्हणला की असं आहे, नारळ आहे किंवा काय XYZ. त्यांनी काय केलं आपल्याला माहिती नाही एवढं, पण त्यांनी ते केल्याच्या नंतर अर्धा-एक तासाने त्याला थोडंसं म्हणजे जसा नॉर्मल व्हायचा तसा नॉर्मल होत आला. परत मग तांत्रिकला फोन केला, नॉर्मल झालाय का. तांत्रिकीनेच फोन केला आपल्याला की नॉर्मल झालाय का, ते मला कळेल का. तर म्हणलं ठीक आहे, जातो. तिथून घरी आल्याच्यानंतर बघितलं तर हां नॉर्मल आहे. नॉर्मल झाल्याच्यानंतर परत मग 12-12:30च्या दरम्यान परत आणि त्याच्यामध्ये देवी शक्ती असो काय असो, हे आम्हाला उघडलंच नाही आहे. परत आणि एकदा आला. मग परत एकदा तांत्रिकला फोन केला की असा प्रकार परत वाढत चाललाय. तर तो हाय असा उठून बाहेर पडायला लागला. मग आम्ही दरवाजे खिडक्या सगळ्या बंद करून दिलं. म्हणजे घरात आम्ही कोणाला तर आम्ही नव्हतो, सगळे आम्ही बाहेरूनच बघायला लागलो की ह्याचा प्रकार कसा काय घडतो. तो एवढा हे व्हायचा बाहेर पडण्यासाठी. तरी शेवटी त्यांनी मग तांत्रिक मला म्हणला की बरं ठीक आहे, असा प्रकार 12:30च्या नंतर परत झाला आहे ना. तर त्यांनी आणि दुसरा सांगितलं की त्याच्यावरती बाळाचा आवाज येत होता ते पहिलं आपण काढलं म्हणून ते नॉर्मल झाला होता. परत लेडीजचा जो तुम्ही परत आवाज ऐकला तर तो लेडीजचा परत त्याच्यामध्ये ते हे झाला. तर म्हणले मग आता हे दोन्ही पण जे आत्मा आहेत तरी आपण बाहेर काढूयाच. पहिला तर तो बाळाचा काढलाच होता त्यांनी, परत मग लेडीजचा काढल्याच्या नंतर तो नॉर्मल झाला. अशा खूप म्हणजे अनुभवले आहेत भरपूर आहेत. कसे गावाकडे हे अशा गोष्टी होतच राहतात आणि हे गोष्टी कोणी ऑब्झर्व करू शकत नाही. पण ह्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्यात. अशाच काही शेअर केल्या असतात, पण त्यातूनच मला एक आठवलेली म्हणजे अफाट जो कधी न विसरणारा त्या गोष्टी आतापर्यंत माझ्या अंगावरती काटा उभा राहतो. त्या गोष्टी नजरेत आल्या तर चला तर मग नमस्कार. तर असा होता हा आनंद सरांचा अनुभव. असेच वेगवेगळे अनुभव ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.